महाराष्ट्रात परत एकदा लाजिरवाणी घटना घडली आहे। महाराष्ट्रातील बीडमध्ये नुकतेच एका महिलेसोबत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। काय आहे प्रकरण जाणून घेऊया। इतकं मारले मला इथं पण लागलेले डोक्याला। हे हात बघा माझे, हे बघा। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना अशी एक परत घटना घडल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे आणि बीडमध्ये अशा घटना वारंवार होत असल्यामुळे बीड हे हत्येचे माहेरघर बनत असल्याची चर्चा सर्वत्र बघायला मिळत आहे। अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकील असणाऱ्या या महिलेला सरपंचांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबीच्या पाईपने जबरदस्त मारहाण करण्यात आली। सूत्रांच्या माहितीनुसार या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, मंदिरावरील लाऊडस्पीकर आणि पिठाच्या गिरण्याबाबत कार्यालयीन तक्रार दिली होती। त्यामुळे आपल्याला अशी वागणूक दिल्याचा आरोप या महिलेद्वारे करण्यात आलेला असून आरोपींवर माकोका लावण्यात यावी अशी मागणी या महिलेद्वारे करण्यात आली आहे। 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिवाय देत होता। मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, त्यांना जामीन देण्यात येऊ नये। या घटनेनंतर बीडमध्ये आता महिला देखील सुरक्षित नसल्याचा आरोप काही महिलांद्वारे करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेवर न्यायालय काय प्रकारे निर्णय देतो हे बघण्यासारखे आहे। अशाच माहितीसाठी तुम्ही फक्त फॉलो करा UCN न्यूजला।